नमस्ते मंडळी, या जेवण करायला. तर आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत. मस्त दिसतंय का नाही? तर चला मग पटकन रेसिपी बघूया. दिसतंय तसं खायला पण मस्तच लागतं बरं का मंडळी. तर आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 मोठी मोठी वांगे लागणार आहेत. तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता गॅसवर त्यांना चांगलं शेकून घ्यायचं आहे. खानदेश भागामध्ये ना हिरवी वांगी भेटतात, तर इथं अशी भेटतात. तर काय हरकत नाही, हिरवी काय आणि अशी काय, तर वांग्याचं भरीत टेस्टीच लागतं. तर आता आपण चांगली भाजून घेतलेली आहे. तर याला तेल मस्त सुटतं बरं का मंडळी. तर अशी देठ काढून घ्यायची आहे आणि मस्तपैकी त्याच्यावर मीठ टाकून आपल्याला खाता पण येते. तर त्याचं देठ मी बाजूला ठेवलेलं आहे आणि याच्यावरचं आपण ते साल काढून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये लसूण टाकायचं आहे आणि भाजलेल्या मिरच्या टाकायच्या आहे. तर आपण आज ठेचा टाकून वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर इकडे मी ठेचा तयार करून घेते आहे आणि इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आपण बनवलेला ठेचा त्यात परतवून घ्यायचा आहे. चांगला परतवल्यानंतर आपल्याला अर्धा टमाटा टाकायचा आहे. तर याच्यामध्ये ठेचाच टाकायचं असं काही नाही आहे. आपल्याला लाल तिखट टाकायचं असेल तरी पण आपण ते टाकू शकतो. पण मी खानदेशी पद्धतीने बनवते आहे, त्याच्यासाठी ठेचा तर आपल्याला पाहिजेच आहे वांग्याच्या भरीतला. तर इकडे आपला ठेचा चांगला परतल्यानंतर आपण इकडे वांगे मॅश करून घेतलेले होते ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. पण पहिले आपण टमॅटो टाकून घेऊ, तो परतवून घेणार आहोत. टमॅटो चांगला परतल्यानंतर आपल्याला ते भरीतचं मॅश केलेलं आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही की आता टमॅटो झालेला आहे. तर आता आपण वांग्याचं मॅश केलेलं मिश्रण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि मस्तपैकी चांगलं मिक्स करायचं आहे. आपण याच्यामध्ये कांद्याची पातसुद्धा टाकू शकतो मंडळी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इकडे मला कांद्याची पात भेटलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी आता कांदा चांगला परतवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून दिलेला आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे. तर इकडे मी कांदा परतवते आहे आणि थोडासा कलर बदलल्यानंतर आपल्याला भरीतमध्ये तो टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं वांगे भरीत तयार झालेलं आहे. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. बाय. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.